बाळ केशव ठाकरे. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा मुलगा बाळ ठाकरे मूळचा व्यंगचित्रकार. डेव्हिड लो या जागतिक ख्यातीच्या व्यंगचित्रकाराचा प्रभाव असलेले दोन व्यंगचित्रकार फ्री प्रेस जर्नल वर्तमानपत्रात काम करत होते. एकाचं नाव आर.के. लक्ष्मण तर दुसऱ्याचं नाव बाळ केशव ठाकरे. फ्री प्रेस जर्नल आणि नवशक्ती या वर्तमानपत्रांमध्ये आर.के. लक्ष्मण आणि बाळासाहेबांची व्यंगचित्र नियमित छापून येत असत. पण शेवटी दोघेही पगारी नोकर. फ्री प्रेस जर्नलच्या व्यवस्थापकांकडून बाळासाहेबांना अनेक राजकीय आणि वादाच्या विषयांवर व्यंगचित्र काढण्याचे निर्बंध येऊ लागले आणि बाळासाहेबांनी फ्री प्रेस जर्नलमधली आपली नोकरी सोडली. त्यावेळेचे संपादक त्यांना पगार वाढवून देतो असं सांगूनही बाळासाहेबांनी नकार दिला. त्यांनी आणि पत्रकार मित्रांनी मिळून न्यूज डे नावाचं दैनिक काढलं, पण आर्थिक नुकसानीमुळे ते बंद पडलं. पण लढवय्ये बाळासाहेब डगमगणारे नव्हते. त्यांच्या हातात कुंचला व्यंगचित्रकला होती. प्रबोधनकारांचं पाठबळ होतं. त्याच आत्मविश्वासावर व्यंगचित्रांचं साप्ताहिक काढण्याचं त्यांनी ठरवलं. नाव मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिक. त्या साप्ताहिकाचं घोषवाक्यही ठरवलं, खींचो न कमान को न तलवार निकालो, जब तो मुकाबिल है तो अखबार निकाले. पण साप्ताहिक काढण्यासाठी जे आर्थिक बळ लागतं ते त्यांच्यापाशी नव्हतं. अशावेळी लोकप्रिय वितरक बुवा दांगट त्यांच्या मदतीला आले आणि मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिक निघालं. ते मार्मिक काढण्याच्या पाठीमागे साहेबांची जी भूमिका होती ती अशी होती की रविवारी सगळ्या वर्तमानपत्रांच्या मध्ये तुम्ही पहिल्या पानावरती काहीतरी रोगराईचं वगैरे असलं काय काय म्हणजे किळस वाटेल अशा गोष्टी देता. रविवारी चांगलं खुसखुशीत दिलं पाहिजे, आपण ते खुसखुशीत द्यायचं. अशा त्या कल्पनेतनं त्यांनी मार्मिक काढला. पण तो काढण्याच्या पाठीमागची भूमिका थोडी त्यांचा जे व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग होता ते फ्री प्रेसमध्ये होते. फ्री प्रेसमध्ये असताना ते इंटरनॅशनल कार्टुनिस्ट बनले होते. त्यांची कार्टून असाही शिंबूनमध्ये निघत होती. त्यांची कार्टून चर्चिलच्या चरित्रामध्ये एकमेव भारतीय चित्रकार त्यांची चित्र लागली 6. असं असताना पण तिथे असं व्हायला लागलं की याच्यावर कार्टून करू नका, त्याच्यावर कार्टून करू नका, एस के पाटलावर करू नका. हो, तर मग ते निघाले तिथून. आणि मग त्यांनी आणि गमतीची गोष्ट अशी की त्यावेळेला फटाफट सगळी साप्ताहिकं बंद पडत होती आणि त्यांनी ते काढलं आणि ते यशस्वी झालं. महाराष्ट्रात मराठी माणसाला नोकऱ्या मिळत नव्हत्या. दाक्षिणात्य लोकांची बाबूगिरी वाढली होती. मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचं मोठं काम बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिकमधून सुरू केलं. बाळासाहेबांची व्यंगचित्र जितकी बोलकी होती तेवढीच बोलकी त्यांची लेखणी आणि वाणी होती. मार्मिकमधून बाळासाहेबांनी केलेल्या आवाहनांमुळे मराठी माणूस पेटून उठायला लागला. मार्मिकचा खप वाढायला लागला. बाळासाहेब भाषणं करायला लागले. त्यांच्या भाषणांना होणारी गर्दी वाढू लागली. दिवसेंदिवस वाढणारी ही गर्दी पाहून एकदा प्रबोधनकारांनी बाळासाहेबांना विचारलं, बाळ, लोक तर जमली पण गर्दीचं काय करायचं? मराठी माणसाच्या या गर्दीला संघटनेचं स्वरूप देणार की नाही? कधी देणार? वाट कसली पाहायची? आत्ताच निर्णय घे. आणि प्रबोधनकारांच्या दादरच्या घरात जन्माला आली शिवसेना. एके दिवशी प्रबोधनकारांनी असं विचारलं की आता हे तुम्ही संतापलेले आहात, तुम्हाला काहीतरी व्हायला पाहिजे याच्यातनं मार्ग असं वाटतं, मग ते याला काही संघटित स्वरूप वगैरे देणार की नाही? तेव्हा तिथल्या तिथे 19 जूनला सकाळी 11:30 वाजता ही गोष्ट घडली. ताबडतोब करायचं नाही करणं होतं एवढं मला आठवतं. तो गेला, त्याने नारळ आणले, नारळला फोडला तिथे छत्रपतींच्या पुतळ्यासमोर. उत्तम साहेब त्यावेळेला साहेबांच्याकडे जो छत्रपतींचा पुतळा होता तो केवळ अप्रतिम होता, सहस्त्रबुद्ध्याने केलेला होता गिरगावचा. आणि झाली शिवसेना. मग नाव काय ठेवायचं? तर दादा म्हणाले की शिवसेना ठेवायचं, दुसरं नाव आपल्यासमोर येऊच शकत नाही. महाराष्ट्रामध्ये शिवसेना. मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर उभारलेल्या मंचावरून प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्या खणखणीत आवाजात एक घोषणा केली, मी माझा बाळ आज या महाराष्ट्राला अर्पण करतोय. प्रबोधनकारांच्या या भावनिक आवाहनानंतर भाषण करायला उभा राहिलेला प्रबोधनकारांचा व्यंगचित्रकार बाळ पुढे झाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. लोकांची अशी कल्पना आहे की आधी तिथे अनाऊन्स झालं की आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बोलतील. तसं झालं नाही. सुरुवातीला प्रबोधनकार बोलले खुर्चीवर बसून आणि ते म्हणाले की आता माझा बाळ मी तुम्हाला अर्पण केलेला आहे. तर शेवटी दूर तिकडे एक लाल फेटा बांधलेला गुलाबी घाटी माणूस बसला होता. तो तिकडून
अतिशय उंच असं मोरासारख्या आवाजात ओरडला, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. मग जिंदाबाद सगळं पब्लिक. मग तिथे सारखं सुरूच झालं आणि मग ते आपोआप त्यांना ते अभिधान झालं. कदाचित संघटनेतून कोणी केलं असतं आधी ठरवून तर वेगळं नाव झालं असतं ना. मग तो तिकडून ओरडला, त्याचं नाव पांडुरंग कदम, आणि तो नंतर आमचा नगरसेवकही झाला. तो नेहमी लाल फेटा बांधून असायचा. त्याचा आवाज इतका उंच होता की तो त्या मैदानात त्यावेळेला सगळ्या घुमला आणि मग लोक त्या सतत रिपीट करायला लागले. बाळासाहेबांना भाषण करायला सुरुवात करेपर्यंत मध्ये त्या घोषणांनी 5-7 मिनिटं गेली. म्हणजे ते त्या गर्दीतनं शिवसेना प्रमुख झाले. शिवसेनेचा पहिला मेळावा 30 ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्क मैदानावर पार पडला. या मेळाव्याला सुमारे 5 लाख लोकांनी गर्दी केली होती. या मेळाव्यापासूनच शिवसेना प्रमुख बाळासाहेब आणि शिवाजी पार्कवरील मराठी माणसांची प्रचंड गर्दी यांच्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून शिवाजी पार्क, गर्दी आणि बाळासाहेब ठाकरे हे गणित शेवटपर्यंत फिसकटलं नाही. प्रबोधनकार ठाकरेंचा राजकीय आणि सामाजिक वारसा लाभलेल्या बाळ केशव ठाकरे या व्यंगचित्रकार तरुणानं शिवसेना नावाच्या पक्षाची स्थापना केली. मुंबईतल्या मराठी माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडणं हा शिवसेनेचा मुख्य अजेंडा. तेव्हाच्या राजकीय प्रवाहात न बसणारी आक्रमकता आणि रस्त्यावरून उतरून राडा करणारे शिवसैनिक हीच शिवसेनेची ओळख. दत्ताजी साळवी, प्रमोद नवलकर, दत्ताजी नलावडे, लीलाधर डाके, सुधीर जोशी, दिवाकर रावते, मनोहर जोशी हे तेव्हाचे बाळासाहेबांचे मुख्य शिलेदार. मराठी माणसाच्या प्रश्नांना संघटित रूप मिळालं आणि शिवसेना नावाचा लढा सुरू झाला. स्थापनेनंतर मराठी माणूस हा शिवसेनेचा एक हाती अजेंडा होता. मुंबईत परप्रांतातून येणाऱ्या लोंढ्यांच्या विषयाला हात घालत मराठी तरुणांच्या नोकरीसाठी शिवसेना रस्त्यावर उतरली. त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता स्थानिकांच्या रोजगाराचा. हाच परप्रांतीयांचा मुद्दा पुढच्या काळात राजकारणाचा हुकमी एक्का बनला. जेव्हा मार्मिक सुरू झालं तेव्हा पुढे कोणती संघटना, राजकीय पक्ष, राजकारण काही करण्याचा विचार नव्हता हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे अगदी शिवसेनेची स्थापना 19 जून 1966 रोजी झाल्यानंतर 3 महिन्यांनी जो बाळासाहेबांनी ऑक्टोबर महिन्यात मेळावा घेतला, त्या मेळाव्यातच त्यांनी आमचा राजकारणाशी संबंध नाही, राजकारण हे गजकारण आहे असे उद्गार काढले होते आणि 80% राजकारण आणि 20% समाजकारण असं सांगितलं होतं. पण लोकांना साहजिकच काहीतरी एक आपल्या प्रश्नांना, आपल्या दुःखांना, आपल्या व्यथांना वाचा फोडणारं हे व्यासपीठ आहे असं वाटलं. संघटना वाढत गेली आणि त्यातनं ते सगळं उभं राहिलं.